हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्लिब्रियम सायन्स हब. आज आपल्यासोबत आहे आर्यन बनकर, जो आपल्यासोबत शेअर करेल इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अबाउट हिज कॉलेज डिग्री BSc इन ॲग्रिकल्चरल अँड हिज कॉलेज जर्नी. सो आर्यन, फर्स्ट क्वेश्चन तुला असा असेल, कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायसाठी और पर्टिक्युलर BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायसाठी आपल्याला कुठली एक्झाम द्यावी लागेल आणि त्याचा सिलेक्शन प्रोसेस कशी असेल? हॅलो स्टुडंट्स. बेसिकली तुम्हाला जर BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला दोन एक्झाम देता येते. एक नॅशनल लेवलवर राहते, जे ICAR राहते, कंडक्ट करते, आणि दुसरी जी राहते ते स्टेट लेवलवर राहते, MSTCET महाराष्ट्रासाठी. आणि MSTCET साठी जर तुम्ही बघित असाल तर क्रायटेरिया असं राहते की तुम्हाला बायो ब्रांच लागेल, आणि त्यासोबतच तुम्ही PCMB म्हणजे जे बोथ जनरल सायन्सवाले ते पण देऊ शकतात, बायोवाले एक्झाम. आणि जर तुम्हाला समजा CET कमी भेटले थोडेफार, तर तुम्ही तुमच्याकडे जर 7-12 असेल तर तुम्ही त्या याच्यावर काही पॉईंट्स इन्क्रीज करू शकता. 7-12 किंवा शेतीचा दाखला पण असेल तुमच्या बाबाच्या नावाचा, वडिलाच्या नावाचा, तर तुम्ही त्याच्या 12 पॉईंट्स इन्क्रीज करू शकता. आणि जर तुम्ही 11वी-12वी जर फिशरीमध्ये घेतली असेल किंवा कोणती बायो ब्रांचमध्ये घेतली असेल तर त्यावेळी तुम्हाला 8 पॉईंट एक्स्ट्रा वाढवू शकता तुम्ही तुमच्या CET पर्सेंटाईलच्या हिशोबाने. आणि त्या हिशोबाने तुम्हाला तुमचं कॉलेजमध्ये जी पर्सेंटाईल आहे, कट ऑफच्या नुसार तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल गव्हर्नमेंट कॉलेजला. सो देअर आर टू एक्झाम्स, ICAR अँड MSTCET. आणि पर्टिक्युलरली जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला MSTCET ही एक्झाम द्यावं लागेल, आणि त्यामध्ये बायो सब्जेक्ट हा तुम्हाला असायला पाहिजे. मीन्स PCMB और PCB हा ग्रुप तुमचा असेल तर तुम्ही BSc ॲग्रिकल्चरल या कोर्ससाठी अपियर होऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा असेल, MSTCET मध्ये तुला किती मार्क्स होते, आणि त्यानंतर पर्टिक्युलरली बायो सब्जेक्टचा अभ्यास तू कशा प्रकारे केलास? पर्टिक्युलरली मला MSTCET मध्ये 96.67 पर्सेंटाईल होते, आणि 7-12 म्हणून मला 12 पॉईंट एक्स्ट्रा भेटले होते. माझे 108.67 पर्सेंटाईल झाले. त्यामुळे मला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज लागलं अमरावतीचं. फर्स्ट राऊंडमध्येच लागलं मला. आणि माझा बायोचा अभ्यास असा होता की मी डेली 150 MCQ बायोची सॉल्व्ह करू, आणि 75 MCQ हे फिजिक्स आणि केमिस्ट्री सॉल्व्ह करू, असा मी रोजचा टार्गेट घेऊन माझा चालत होतो. असे मी कंटिन्यू 45 डेज केला आहे माझा अभ्यास. त्यानंतर मला एवढे भेटले आहे. मीन्स त्यांनी 45 डेजमध्ये स्टडी केला होता त्याचा, आणि पर्टिक्युलरली क्लास 11-12 मध्ये सुद्धा काही MCQs केले असेल, बट 12च्या एक्झाम नंतरच त्यांनी मेन फोकस केला बायो आणि फिजिक्स केमिस्ट्री या सब्जेक्ट्सवर. आणि त्यामध्ये तुम्हाला माहित असेल की एकदा एक्झाम झाल्यानंतर ओनली त्याला MSTCETचा अभ्यास करणं होता, त्यामुळे तो इतके MCQs करू शकला. क्लास 11-12 चालू असताना आपण त्याला विचारू त्यांनी अभ्यास कशा प्रकारे केला और किती MCQs कॉलेज टाइमला केले होते, जेव्हा त्याला बोर्ड एक्झामसाठी सुद्धा प्रिपेअर करायचं होतं. कॉलेज किंवा 11वी-12वीच्या पिरियडमध्ये मला म्हणजे कसं, मी माझं बेसिक क्लिअर करून घेतलं. जसं केमिस्ट्रीमध्ये जे बेसिक होतं आणि बायोलॉजीमध्ये जे बेसिक होतं किंवा प्रोसेस सिम्पल जे पण असे जे नॉलेज मला गेन करता आली असती ते नॉलेज गेन केली मी. आणि CETच्या वेळेस कसं आहे, तुम्हाला MCQ सॉल्व्ह करायला लागते, तर काही एक्सप्लेनेशन किंवा प्रोसेस नाही लिहायला लागत पूर्ण. तुम्हाला फायनल आन्सर पण माहीत असलं तर तुम्ही तिथं ॲक्युरेट करेक्ट सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे मी कसं माझं बेसिक स्ट्रॉंग ठेवलं, आणि मग मी ज्यावेळेस माझी 12वी झाली त्यावेळेस मला थोडा टाइम भेटला. त्या टाइम पिरियडमध्ये मी फक्त MCQची प्रॅक्टिस केली. MCQ म्हणजे एका दिवशी 300 MCQ जर सॉल्व्ह करत असाल तुम्ही, त्या हिशोबाने जर मग तुम्ही त्या टार्गेट पब्लिकेशन असो किंवा प्रज्ञा पब्लिकेशन असो, तुम्ही जर ते पब्लिकेशन ॲट द टाइम 2 पब्लिकेशन जर घेऊन चालत असाल तर तुम्ही 100 पर्सेंटाईल चांगले काढू शकता. थँक्यू आर्यन. सो ड्युरिंग 11th अँड 12th त्यांनी ओनली बेसिक क्लिअर करण्यावर लक्ष दिलं, आणि नंतर MCQs कडे तो वळला आफ्टर द बोर्ड एक्झाम. बट तुम्ही बोर्ड एक्झाम सोबतच MCQ सुद्धा सॉल्व्ह करू शकता, ते तुम्हाला आणखी हेल्पफुल असेल. प्रत्येकाची आपापली स्ट्रॅटेजी असते. त्यांनी ओनली लक्ष दिलं थेरीवर आणि नंतर MCQs कडे गेला, बट तुम्ही थेरी आणि MCQ सोबत सुद्धा करू शकता. आणि एकदा बोर्ड एक्झाम झाल्यानंतर पर्टिक्युलरली तुम्हाला MCQ वरच लक्ष द्यायचं आहे. MSTCET मध्ये जसं त्यांनी सांगितलं आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी हे तीन सब्जेक्ट असतील इन केस ऑफ आपल्याला जर BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचे असेल. त्यासोबतच त्यांनी सांगितलं की त्याचे 12 पॉईंट्स इन्क्रीज झाले, बिकॉज त्याच्याकडे जो शेतीचा दाखला असेल और 7-12 असेल त्यावरून त्याला 12 पॉईंट्स इन्क्रीज झाले. त्यानंतर जर तुम्ही ओकेशनल घेतलं असेल इन 12th
12th और 11th-12th मध्ये जर तुम्ही ओकेशनल घेतलं असेल आणि पर्टिक्युलरली बायो ओकेशनल असेल, जसं फिशरी असेल, हॉर्टिकल्चर अशा प्रकारचे सब्जेक्ट्स असतील, तर त्यामध्ये सुद्धा तुमचे 8 पॉईंट्स इन्क्रीज होऊन जातात. आणि हे 8 पॉईंट्स प्लस 12 पॉईंट्स ऑन तुमच्याकडे जर ॲग्रिकल्चरल लँड असेल, तुमच्या वडिलांच्या नावावर असेल पर्टिक्युलरली, तर त्यामध्ये सुद्धा तुमचे 12 पॉईंट्स इन्क्रीज होतात. आणि अशा प्रकारे तुम्हाला हेल्प होईल. एक्झाममध्ये चांगले मार्क्स घ्यावे लागतील एकतर, त्यासोबतच हे पॉईंट्स जे तुम्हाला एक्स्ट्रा मिळत आहे त्यामुळे तुम्हाला एक चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज और सेमी गव्हर्नमेंट कॉलेज यासाठी हेल्प होऊ शकते. सो आर्यन, नेक्स्ट क्वेश्चन तुला असा असेल, BSc ॲग्रिकल्चरल हा किती वर्षाचा कोर्स असेल, त्यासोबतच इयरली पॅटर्न असतं और सेमिस्टर पॅटर्न असतं, पेपर्स कशा प्रकारे कंडक्ट होतात, त्यानंतर युनिव्हर्सिटी कुठली असेल आणि पेपर्स कोण कंडक्ट करतात तुमचे. तर माझा जो कोर्स आहे तो 4 वर्षाचा असते आणि 4 वर्षात 8 सेमिस्टर राहते. आमचे जे पेपर कंडक्टर आहे ते बोर्ड थ्रू आहे, ते MCR पुणे. ऑल ओव्हर महाराष्ट्र एकच बोर्ड आहे आणि एकच बोर्ड पुन्हा ऑल ओव्हर महाराष्ट्र कंडक्ट करते. प्रायव्हेट असो, गव्हर्नमेंट असो, कोणतेही कॉलेज असो, एकच बोर्ड कंडक्ट करते. आणि जी युनिव्हर्सिटी आहे ती माझी युनिव्हर्सिटी आहे, ते पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. या युनिव्हर्सिटी थ्रू मला माझी डिग्री मिळाला आहे. आणि जे पेपर पॅटर्न असते ते असं आहे की आम्हाला प्रत्येक सेमिस्टर आता 10 ते 12 सब्जेक्ट राहते. आणि आता जर तुम्ही बघत असाल, जर जे नवीन कमिटी बसली आहे 15 कमिटी MCR पुणेच्या थ्रू, त्या कमिटीनुसार आता जे पॅटर्न चेंज झाला आहे, स्टडी पॅटर्न, त्यानुसार तुम्ही बघत असाल तर 6 ते 7 सब्जेक्ट एका सेमिस्टरला येते आणि क्रेडिट्स वाढले आहेत त्या हिशोबाने. जसं पहिला 1+1 होते, आता 2+1 झाले, 3+1 झाले, या हिशोबाने झाले. थँक्यू आर्यन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असेल, BSc ॲग्रिकल्चरल मधून आपल्याला करिअर अपॉर्च्युनिटीज काय असतील इन गव्हर्नमेंट सेक्टर और इन प्रायव्हेट सेक्टर. थ्रू BSc ॲग्रिकल्चर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असं राहील की तुम्ही बँकिंगची स्पेशल एक्झाम देऊ शकता, जसं IBPS AFO आहे. त्यानंतर नाबार्डची प्रिपरेशन आहे. नाबार्ड थ्रू तुम्ही डायरेक्ट नॅशनल लेवलचे जे बँक्स आहेत त्या ब्रांचेसमध्ये त्यांच्या स्पेशल पोस्ट तयार राहते. तुम्हाला जे पण फर्स्ट क्लास ऑफिसरची जे सर्व्हिस भेटते तुम्हाला, ते त्या पोस्ट थ्रू भेटते, त्या एक्झाम थ्रू. जर बँकिंगमध्ये खूप चांगला स्कोप आहे जर तुम्ही BSc ॲग्री थ्रू निवडत असाल तर. त्यानंतर तुम्ही स्पेशल MPSC देऊ शकता, ॲग्री MPSC. आणि तुमच्यासाठी पोस्ट पण राहते ॲग्रिकल्चरची किंवा कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, जी जिल्हास्तरीय राहते, क्लास 1 ऑफिसरची पोस्ट आहे. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही असं करू शकता की एक तर BSc ॲग्री झाल्यावर तुम्ही स्पेशली MBA करू शकता किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट कोर्स करू शकता. त्यानंतर तुम्हाला त्या थ्रू चांगले पॅकेज, चांगल्या मल्टीनॅशनल नॅशनल कंपनीजमध्ये, जसं टाटा झाली, गोदरेज झाली, सुमोटोमा कंपनी झाली, या कंपनीज तुम्हाला चांगलं पॅकेज भेटते. जे पॅकेज तुम्हाला कुठं नाही भेटू शकत, कोणत्या दुसऱ्या फील्डमध्ये नाही भेटू शकत, या फील्डमध्ये तुम्हाला ते पॅकेज भेटू शकते. म्हणजे जर तुम्ही बघसाल मल्टीनॅशनल कंपनीत एवढा स्कोप आहे तुमचा की तुम्ही ते बघू, म्हणजे बाहेर पण विदेशात पण तुम्ही करू शकता त्याविषयी. सो इन प्रायव्हेट सेक्टर ऑल्सो इन गव्हर्नमेंट सेक्टर आपल्याला एक चांगला स्कोप असेल थ्रू BSc ॲग्रिकल्चरल. BSc ॲग्रिकल्चरल केलं तुम्ही तर तुम्ही MPSC स्पेशली फॉर ॲग्री आहे. त्यानंतर बँकिंग सेक्टरमध्ये स्पेशली ॲग्रीसाठी पोस्ट आहे. त्यासोबतच कंपनीजमध्ये सुद्धा तुम्ही रिसर्चमध्ये जाऊ शकता. त्यानंतर बऱ्याचशा पोस्ट तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल एज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अवेलेबल आहे थ्रू BSc ॲग्री. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण आर्यनला करू. जे फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणारे स्टुडंट्स आहे, जे यावर्षी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतील इन BSc ॲग्रिकल्चरल, त्यांच्यासाठी त्याच्याजवळ काही ॲडवाईस असेल तर तो आपल्याला देईल. फर्स्ट इयर स्टुडंटसाठी माझी एकच ॲडवाईस आहे की जे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेता त्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयर जे राहते ते बेसिक इयर राहते. बेसिक इयरमध्ये जर तुमचं फर्स्ट इयर क्लिअर नसेल बरोबर, तर तुम्हाला जे लास्ट इयर आहे किंवा रावेसाठी जे प्रोग्राम चालू राहते, तर रावेला तुम्हाला खूप त्रास जाईल. तुम्हाला जी समजणार आहे, बेसिक गोष्ट तुम्हाला कळणार नाही. तर फर्स्ट इयरकडे तुम्ही थोडं बारीक लक्ष द्या. जे सर शिकवतात त्याच्याकडे खूप बारीक गोष्टी राहते, जे म्हणजे एकदम सिंपल गोष्टी राहते, काही जास्त लॉजिक नाही लावावं लागत, जास्त अभ्यास नाही करावा लागत. अशा गोष्टी जर तुम्ही जे शिकून घेता यावेळेस, तर तुम्हाला 4th इयर किंवा 3rd इयरमध्ये जेव्हा तुम्हाला फायनल प्रोजेक्ट भेटते किंवा असाइनमेंट किंवा काही परफॉर्म करावं लागते लाईव्ह, तेव्हा तुम्हाला ते त्रासदायक जात नाही, तुम्हाला भारी जात नाही. इझी वेमध्ये तुम्ही करू शकता ते परफॉर्म. सो जसं त्यांनी सांगितलं की फर्स्ट इयर इज द इम्पॉर्टंट इयर. पूर्ण तुम्हाला जर थ्रू आउट द 4 इयर्स स्टडी करायचं असेल तर त्यासाठी
फर्स्ट इयर हे खूप जास्त इम्पॉर्टंट असेल. त्यामध्ये तुम्हाला बेसिक्स क्लिअर करून देतील तुमचे टीचर्स, आणि त्यानंतर तुम्हाला टीचर्सचं चांगल्या प्रकारे ऐकावं लागेल, पूर्णपणे अभ्यास करावा लागेल इन फर्स्ट इयर, आणि त्यानंतर त्याचा हेल्प होईल तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरला सुद्धा. दॅट इज 4 इयर्सचा कोर्स आहे, जसं त्यांनी आपल्याला सुरुवातीला सांगितलं. आणि थ्रू आउट द 4 इयर्स आपल्याला फर्स्ट इयर जर चांगल्या प्रकारे केलं असेल तर चांगल्या प्रकारे आपण सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर सुद्धा करू शकतो. त्यानंतर त्यांनी रावे प्रोग्राम बद्दल सांगितलं, तर रावे प्रोग्रामला तो एक्सप्लेन करेल आता. रावे प्रोग्राम तुम्हाला 4th इयरला, फायनल इयरला एक इंटर्नशिप आहे. तुम्हाला पेपर नाही द्यायला लागत, तुम्हाला प्रॅक्टिकल परफॉर्म करून द्यायला लागते. कारण की ॲग्रिकल्चरची डिग्री आहे की फक्त एकच डिग्री आहे ज्यात तुम्हाला प्रॅक्टिकली परफॉर्म करावं लागते डिग्री चालू असताना. तर 1 वर्ष स्पेशली तुम्हाला फक्त परफॉर्मिंगसाठी भेटते, जे तुम्हाला एक स्पेशल एक एरिया देते, पर्टिक्युलर एरिया. त्या एरियाचं तुम्हाला सर्वे करावं लागते. त्यानंतर तुमचं जे पण सर्वे राहील ते तुम्हाला सबमिट करावं लागते कॉलेजला. आणि रावेला म्हणजे तुम्हाला असं राहते की जो 7th सेमिस्टर राहते रावेला, त्या सेमिस्टरला तुम्हाला ऑल डिपार्टमेंट म्हणजे जेवढे पण डिपार्टमेंट्स राहील कॉलेजमध्ये त्या डिपार्टमेंटचे पर्टिक्युलर प्रोजेक्ट्स भेटेल. ते प्रोजेक्ट्स तुम्हाला कम्प्लीट करायला लागेल. पर्टिक्युलर एरिया तुम्हाला दिला जाईल तुमच्या टीमला किंवा तुमच्या ग्रुपला, आणि तुम्ही सर्व मिळून ते जो प्रोजेक्ट तयार करणार ते 7th इयरला, 7th सेमिस्टरला सबमिट करायला लागेल. आणि जे 8th सेमिस्टर आहे, 8th सेमिस्टर तुम्हाला एकच डिपार्टमेंट दिला जाईल. त्या डिपार्टमेंटची तुम्हाला पर्टिक्युलर स्टडी स्पेसिफिकेशन त्याच डिपार्टमेंटमध्ये करावं लागेल तुम्हाला. आणि त्याचं जे पण तुमची जे रिसर्च राहील ते तुम्हाला सबमिट करावं लागेल 8th सेमिस्टरला. त्यानंतर तुम्हाला ते फायनल इयर म्हणजे तुमचं कम्प्लीट होईल. सो देअर आर 2 प्रोग्राम्स इन 7th and 8th सेम. 7th सेम मध्ये तुम्हाला ऑल डिपार्टमेंटचे प्रोग्राम्स सबमिट करावे लागतील, तर 8th सेम मध्ये पर्टिक्युलरली 1 डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला वर्क करावं लागेल. हा असेल रावे प्रोग्राम, जो पर्टिक्युलर प्रॅक्टिकल म्हणून आपण समजून घेऊ. पूर्णपणे प्रॅक्टिकल असेल, कुठल्याही प्रकारचे पेपर्स नसतील, ओनली प्रॅक्टिकल्स तुम्हाला, आणि तुमचं जे रिसर्च तुम्ही केलं असेल ते तुम्हाला सबमिट करावं लागेल आफ्टर 8th सेम. सो थँक्यू आर्यन फॉर युअर इन्फॉर्मेशन. आणि तुम्हाला जर या इन्फॉर्मेशनची हेल्प झाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील अबाउट हिज डिग्री आणि तुम्हाला BSc ॲग्रिकल्चरल बद्दल आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. थँक्यू आर्यन.